नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बार्शी ग्रामीण रुग्णालय पांगरी येथील तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्रीकांत माधव वैद्य यांनी तक्रारदाराच्या हाताला झालेल्या फ्रॅक्चरला प्लास्टर करण्यासाठी ₹500च्या लाचेची मागणी केली व ती रक्कम स्वीकारली। या आरोपातून त्यांची बार्शी येथील विशेष न्यायाधीश जयेंद्र सी जगदाळे यांची निर्दोष मुक्तता केली। याची हकीकत अशी आहे की तक्रारदार सूर्यकांत डिडवळ राहणार पुरी तालुका बार्शी हे त्यांच्यावर झालेल्या मारहाणीची तक्रार पांगरी पोलीस स्टेशन येथे घेऊन दिनांक 29 जानेवारी 2011 रोजी न्याय वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी पोलीस यादी घेऊन ग्रामीण रुग्णालय पांगरी येथे आले होते। त्यावेळी डॉक्टर वैद्य यांनी त्यांची तपासणी करून त्यावर त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे न्याय वैद्यकीय प्रमाणपत्र दिले होते। तथापि त्यानंतर सदर तक्रारदार यांनी 2 आठवड्यांनी म्हणजेच दिनांक 11 फेब्रुवारी 2011 रोजी अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांच्याकडे डॉक्टर वैद्य फ्रॅक्चरचे प्लास्टरसाठी पैसे मागत असल्याची तक्रार केली होती। त्या तक्रारीवरून 12 फेब्रुवारी 2011 रोजी सापळा कारवाई करून त्यामध्ये डॉक्टर वैद्य यांनी लाच स्वीकारल्याबद्दल गुन्हा नोंद करून त्याचा तपास करून तपास अधिकारी पोलीस उपाधीक्षक संजय ताठे यांनी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते। त्याची चौकशी बार्शी येथील विशेष न्यायालयात झाली। त्यामध्ये सरकार पक्षाने एकूण 4 साक्षीदार तपासले। त्यामध्ये तक्रारदार, सँक्शनिंग अथॉरिटी, पोलीस उपाधीक्षक संजय ताठे, ACB सोलापूर यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी नोंदविल्या। त्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी साक्षीदाराच्या उलट तपासातून तक्रारदाराच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे उलट तपासातील दिलेल्या उत्तरातून निदर्शनास आणले। तसेच अँटी करप्शन खटल्यामध्ये लाचेची मागणी ही अत्यंत महत्त्वाची बाब असते, ती या प्रकरणात सिद्धच झालेली नाही। प्रकरणात लाच मागणी पडताळणी केलेली नाही असा युक्तिवाद मांडून फ्रॅक्चर उपचाराचे केस पेपर नसणे, प्लास्टर मटेरियल संदर्भात चिठ्ठी नसणे, तारखांमधील विसंगती असणे, प्लास्टर उपचारासंदर्भात रुग्णालयात आल्याबद्दल केस पेपरचा पुरावा नसणे, सर्व साक्षीदारांच्या साक्षीमधील प्रचंड प्रमाणातील विसंगती असणे, प्रकरणात खटल्या आवश्यक असणारी पूर्व मंजुरी योग्य नसणे अशा महत्त्वाच्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या। त्या अनुषंगाने उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले। आरोपीचे वकिलांचा सदरचा युक्तिवाद व त्यांनी दाखल केलेले न्यायालयाचे निवाडे याचा विचार करून सरकार पक्ष लाचेची मागणीच सिद्ध करू शकला नाही, त्यामुळे गुन्हा सिद्ध होत नाही असे मत नोंदवून विशेष न्यायालयाने डॉक्टर श्रीकांत वैद्य यांची निर्दोष मुक्तता केली आहे। दिनांक 12/2/2011 रोजी सोलापूर अँटी करप्शन ब्युरोने पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयातील कार्यरत डॉक्टर श्रीकांत माधव वैद्य यांच्या विरुद्ध लाचेची मागणी व ती स्वीकारली या कारणासाठी कारवाई केलेली होती। त्या अनुषंगाने बार्शी येथील विशेष न्यायालयात खटला चालला। त्याच्यामध्ये लाच जी आहे त्या लाचेच्या मागणीची पडताळणी झालेली नव्हती। तसेच ज्या साक्षीदारांच्या साक्षी झाल्या त्याच्यामध्ये प्रचंड विसंगती होती आणि त्या अनुषंगानं आम्ही काही कोर्टासमोर निवाडेही सादर केले आणि तो आम्ही युक्तिवाद सादर केला आणि त्याच्यामध्ये काही निवाडे सादर करून की लाचेची मागणीच ही मुळात सिद्ध होत नसल्यामुळे गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही अशा प्रकारचा युक्तिवाद आम्ही मांडला आणि न्यायालयाने त्यावर विचार करून आरोपी जे आहेत श्रीकांत वैद्य यांची निर्दोष मुक्तता केली। सदर कामी डॉक्टर वैद्य यांच्यातर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट मिलिंद खुपसुरे, ॲडव्होकेट अजिंक्य पुराणिक, ॲडव्होकेट आशुतोष पुरवंत, ॲडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री, ॲडव्होकेट प्रणव उपाध्ये यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट PA बोचरे यांनी काम पाहिले।